सर ते जेंडर गॅप रिपोर्ट आलाय ते वाचू का हो मी? लक्षात ठेवायचं जेंडर इनिक्विटी संदर्भात परीक्षा भूमुख म्हणजे परीक्षेवर फक्त 3च इंडेक्सवर प्रश्न विचारते आयोग नेहमी. एक जेंडर गॅप इंडेक्स जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत प्रसिद्ध होतो, एक जेंडर इनिक्विलिटी इंडेक्स जो UNDP मार्फत प्रसिद्ध होतो, आणि एक जेंडर ह्युमन इंडेक्स जो सुद्धा UNDP मार्फतच प्रसिद्ध होतो. पण या 3 पैकी 2 इंडेक्सवर आयोग प्रश्न विचारतो. जर एक्झामिनरच्या मनात आलं की जेंडर इनिक्विलिटीवर प्रश्न विचारायचा आहे, तर एकतर तो जेंडर गॅपवर विचारेल जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत प्रसिद्ध होतो, का जेंडर इनिक्विलिटीवर विचारते जो UNDP मार्फत प्रसिद्ध होतो. आणि तुम्हाला एक सांगतो की कालच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपला जेंडर गॅप रिपोर्ट हा प्रसिद्ध केला आहे, आणि त्यामध्ये भारत 148 देशांमध्ये 131व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं, जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध बाय कोण? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ही तीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे की ज्या बैठकीला दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जात असतात. तुम्हाला माहित असेल दावोस बैठक, ती काही काळाआधी कॉन्ट्रोवर्सी सुद्धा त्या बाबतीमध्ये झालेली होती. तर त्याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत हा जेंडर गॅप इंडेक्स प्रसिद्ध होतो. आणि अजून एक लक्षात ठेवा, तुला आठवते का, एक PYQI ऑक्सफॅमच्या अहवालानुसार भारतामध्ये किती टक्के लोक हे असमान होते? तर ती या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचीच रिपोर्ट होती. हा कंबाईनसाठी प्रश्न होता. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी, 2 इंडेक्सवर फोकस करा, जेंडर गॅप इंडेक्स आणि जेंडर इनिक्विलिटी इंडेक्स. आणि तुम्हाला अभ्यासाला सोयीस्कर व्हावं म्हणून आपल्या टेलिग्रामवर मी त्याची नोट्स पण काय करतो लवकरच अपलोड करतो. खाली लिंक दिली आहे, ती डाउनलोड करून घ्या. थँक्यू.